उन्हाळ्यासाठी खास आज आपण मस्त कुरकुरीत पटकन होणारा असा डोसा करणार आहोत। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा अगदी संध्याकाळी काहीतरी लाईट खायची इच्छा झाल्यावर तुम्ही हे डोसे नक्की करू शकता। डोसे एकदम हेल्दी आहेत। नारळाच्या चटणी बरोबर, सॉस बरोबर अगदी नुसतेही खूप छान लागतात। हाय, मी स्मिता, मस्ती कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाचणीचं पीठ आणि मुगाच्या डाळीपासून एकदम इन्स्टंट पटकन होणारा कुरकुरीत डोसा करणार आहोत। डोसा करायला एकदम सोपा आहे, हेल्दी आहे, शिवाय डोस्यासोबत खाण्यासाठी मस्त नारळाची चटणी करणार आहोत। तर हे डोसे करण्यासाठी मेजरिंग कपनी मोजून अर्धा कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। स्वच्छ धुवून झाली की यामध्ये डाळ बुडेल आणि 1 इंचभर पाणी राहील इतपत पाणी घालून 1 तास डाळ भिजत ठेवूया। दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये 1 कपभर नाचणीचं पीठ घेतलं आहे। साधारण आपण ढोकळ्यासाठी जसं पीठ भिजवतो ना तसं याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। अशी कन्सिस्टन्सी येण्यासाठी यामध्ये मी 1.25 कप पाणी घातलेलं आहे। हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊ, तोपर्यंत डोस्यासोबत खाण्याची चटणी करून घेऊया। तर इथे मी थोडं ओलं खोबरं घेतलं आहे, मूठभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, अर्धा लिंबू यामध्ये पिळून घालते। लिंबू घातल्यामुळे चटणी चवीला खूप छान लागते। 1 चमचाभर साखर आणि चवीपुरता मीठ घातलं आहे। मिक्सरमधून फिरवून घेऊया। थोडं पाणी घालून मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे। तर इथे अगदी झटपट आपली चटणी तयार आहे। यावर फोडणी ओतून घेऊया। गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, थोडी कढीपत्त्याची पानं, थोडं हिंग आणि 1 लाल मिरची मी घातलेली आहे। चटणीवर फोडणी ओतून घेऊया। तर इथे आपली अगदी मस्त चवीची चटणी तयार आहे। आता लगेच वळूया आपण डोस्याकडे। 1 तासामध्ये मुगाची डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे। मुगाची डाळ भिजवलेल्या पाण्यासकटच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ काढून घेते। वाटतानाच यामध्ये 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं घालून याची आपण छान बारीक पेस्ट करून घेऊ। मुगाची डाळ मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतली आहे। आपण केलेलं नाचणीचं पीठ यामध्ये घालू। मिक्सरमधून पुन्हा एकदा फिरवून घेऊ, म्हणजे सगळं छान मिसळून येईल। पीठ आपल्याला इतकं पातळ हवं आहे। यामध्ये चवीपुरता मीठ घालते, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर इथे आपलं डोस्याचं पीठ तयार आहे। गॅसवर मी 1 तवा ठेवला आहे। तव्याला व्यवस्थित तेल लावून ग्रीस करून घेते। तवा छान तापला की त्यावर पाण्याचा हपका मारायचा, म्हणजे डोसा घालण्यापुरता तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि मग डोसा तव्याला चिकटत नाही। 1 पळीभर पीठ तव्यावर घालून अगदी व्यवस्थित पसरवून घेऊया। कढईने थोडं तेल घालून घेते। कडा लालसर झालेल्या आहेत, म्हणजे डोसा खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे। डोसा मी उलटवत नाही आहे, नाही तर मग डोसा वातड होतो। तर इथे आपला मस्त कुरकुरीत डोसा तयार आहे। आपण केलेल्या नारळाच्या चटणी बरोबर तर हा डोसा खूपच छान लागतो। रेसिपी आवडली असेल तर एखादा लाईक नक्की करा आणि अशा इन्स्टंट आणि हेल्दी रेसिपीसाठी फॉलोही करा। तर आज आपण केलेला हा मस्त हेल्दी डोसा तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा। हा डोसा नक्की करून बघा, मस्त होतो। पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीज। धन्यवाद।